तर आता प्रेक्षकांनो, मानिनीला कळून चुकलेलं असतं की काव्याचं बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. आणि हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती काय मोठा निर्णय घेते आणि नक्कीच सुनीतासोबत ती काय करते, काव्याबाबत ती काय मोठा निर्णय घेते, हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये बघूया प्रेक्षकांनो. आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना, जरा सुद्धा स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आपण पाहतो की सुनीताच्या हाती आता पुरावा लागलेला असतो. ती सगळा पुरावा आता पेनड्राईव्हमध्ये भरते आणि देशमुखांच्या घरी येते. देशमुखांच्या घरामध्ये दिवाळीचं वातावरण असतं. सुनीता आता जोरजोरात मानिनीला हाक मारू लागते, मनू, अगे मनू. आणि मग काय, तिचा आवाज ऐकताच विक्रम, मानिनी, काव्या हे तिघेही बाहेर येतात. काव्याने खूप सुंदर अशी नऊवारी साडी नेसलेली असते, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत असते. पण जेव्हा ती या सुनीताला पाहते, तिचा तर चेहराच उतरतो. ती विचार करते, बाप रे, आता जर या सुनीता काकूंनी पुन्हा मानिनी काकूंच्या मनामध्ये संशय निर्माण केला तर काय करायचं. एकतर इतक्या मुश्किलीने मी त्यांचा गैरसमज मिटवलाय. हे सगळं म्हणत असताना काव्या फार घाबरलेली असते आणि ते मुद्दामच आता चेहरा तिकडे तिकडे करत असते, जेणेकरून सुनीता तिला पाहू नये. सुनीता मानिनीसाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आलेली असते. ती आधी मानिनीला गिफ्ट देते आणि म्हणते, मनू, अगं यंदाची दिवाळी जरा हटकेच वाटतेय, खूपच सुंदर, यावेळीची सजावट मला खूप आवडली आहे. तेव्हा मानिनी बोलते, यावेळीची सजावट काव्याने केली आहे, माझ्या घरच्या लक्ष्मीने. यावर्षी माझ्या काव्याने, माझ्या लक्ष्मीने माझं घर अक्षरशः उजळून टाकलंय. तेव्हा सुनीता टोमणा मारत बोलते, हो का, पण याच तुझ्या लक्ष्मीने काय दिवे लावले ते तरी बघ. आणि हे ऐकून तर मनूला खूप राग येतो, मानिनीला राग येतो. ती बोलते, सुनीता, तू माझी मैत्रीण आहेस म्हणून उगाच काही एक बोलू नकोस. माझ्या सुनेबद्दल काही एक म्हटलेलं मी खपून घेणार नाही. तेव्हा सुनीता हसते आणि बोलते, मनू, मला माहिती होतं, मी जरी तुझी मैत्रीण असले तरी तू माझ्यापेक्षा जास्त या मुलीवरती म्हणजे तुझ्या सुनेवरती जास्त विश्वास ठेवणार. म्हणूनच मी फक्त एकटी आलेली नाही आहे, मी माझ्यासोबत पुरावासुद्धा घेऊन आली आहे. हे बघ, हा पेनड्राईव्ह, या पेनड्राईव्हमध्ये तुझ्या सुनेचा आणि त्या मुलाचा फोटो आहे. तूच त्या मुलाचा एकदा चेहरा बघ, म्हणजे तुला सगळं कळेल नक्की तुझी सून लक्ष्मी आहे का कुलक्ष्मी आहे ते. आणि हां, मी माझ्यासोबत लॅपटॉपसुद्धा घेऊन आली आहे. असं म्हणत असते, लॅपटॉप ऑन करते, त्यामध्ये पेनड्राईव्ह घालते. काव्या हे सगळं बघत असते. तिच्या छातीची धडधड अक्षरशः वाढलेली असते. काव्या आता मनातल्या मनात विचार करते, देवारे, हा काय दिवस दाखवतोयस तू. आता जर मानिनी काकूंना सगळं कळालं तर एका क्षणात सगळं संपेल, सगळं नष्ट होईल. एका क्षणात सगळ्यांचे आयुष्य बर्बाद होतील. आता तूच काहीतरी कर, असं म्हणत असती देवाकडे प्रार्थना करू लागते. आणि तेवढंतच लाईट जाते. सुनीता तर जोरातच ओरडते, शिट, लाईट गेली. तेव्हा मानिनी बोलते, टेन्शन घेऊ नकोस, आपल्याकडे जनरेटर आहे, मी जनरेटर ऑन करायला सांगते. असं म्हणत असते आता एका कामगाराला बोलवते, म्हणजे नोकराला बोलवते आणि जनरेटर ऑन करायला सांगते. एक 5 मिनिटात लाईटसुद्धा परत येते. सुनीता बोलते, थँक गॉड, आता मी पुन्हा पेनड्राईव्ह घालते. असं म्हणत असते, पुन्हा लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह घालते आणि मेन फोल्डरवरती जाऊन क्लिक करते. त्यामध्ये जीवा आणि काव्याचा व्हिडिओ असतो. ती आता पटकन तो व्हिडिओ प्ले करते. आणि हे जेव्हा मानिनी आणि विक्रम पाहतात, त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्यांना आता हे कळून चुकलेलं असतं की काव्याचं ज्या मुलाबरोबर अफेअर होतं तो दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. जीवाला पाहताच तिच्या तर पायाखालची जमीनच हदरलेली असते. ती आता चक्कर येऊन पडू लागते. तेवढंतच विक्रम तिला सावरतो आणि बोलतो, मानिनी, हे सत्य आहे. मानिनीला मात्र हे सगळं अजिबात पटायला तयार नसतं. ती म्हणत असते, नाही नाही, हे कसं शक्य आहे, आपला जीवानी काव्या, शी, हा विचारसुद्धा माझ्या मनात मला करवत नाही आहे, हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. तेव्हा सुनीता बोलते, मानिनी, तुला हे सगळं एक्सेप्ट करावंच लागेल. अगं, सगळं दिसतंय, पुरावा दिसतोय, तू बघतेस ना, तो मुलगा तिला गुलाबाचं फूल देतोय. असं कोणीही कोणाला गुलाबाचं फूल देत नाही. आणि आता मात्र मानिनी जरासा विचार करते. ती स्वतःला कूल डाऊन करते, थोडंसं घोटभर पाणी पिते आणि काव्याकडे बघून एकटक विचार करू लागते की काव्या त्या दिवशी आपल्याला काय बरं म्हणाली होती. एक आणि एक वाक्य तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतं काव्याचं. शब्द निशब्द काव्याला आठवू लागतात की ज्या मुलाबरोबर माझं लग्नाआधी अफेअर होतं, त्याचं आता लग्न झालंय. तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेलाय. जशी मी मूव्ह ऑन झाली आहे ना, तसा तो सुद्धा झालाय. त्याचं सुद्धा लग्न माझ्यासारखं जबरदस्तीने झालं होतं, पण तो आता मूव्ह ऑन झालाय, सगळं विसरलाय. आणि त्याची बायको खूप चांगली आहे, माझ्या नंदिनी ताईसारखी. हे शब्द आता तिच्या कानावरती पडू लागतात. आणि आता तिला कळून चुकलेलं असतं की काव्या जे काही सांगतेय ते अगदी खरं सांगते. तिला आता प्रत्येक गोष्टीची लिंक लागायला सुरुवात झालेली असते. आणि काव्याने तिला हे सुद्धा सांगितलेलं असतं की त्याने फक्त पडलेलं गुलाब उचलून दिलं, बाकी काही नाही. आणि ते गुलाब तुम्हाला कुणी दिलं होतं माहिती आहे का?
पार्थने. देशमुखांनी मला ते गुलाब दिलं होतं, त्याने फक्त उचलून दिलं. आणि काव्या तिला जे काही म्हणालेली असते ते हुबेहूब तिला आता व्हिडिओमध्ये दिसत असतं. आणि त्यामध्ये तिला स्पष्ट दिसत असतं की दोघे एकमेकांवरती चिडलेत. जर खरंच त्यांच्यामध्ये अफेअर असतं तर दोघे हसून बोलले असते. पण नाही, ते काव्या जीवाकडे बघतीये ना जीवा काव्याकडे बघतोय, हे सगळं आता तिला नजरेत कळालेलं असतं. जीवा कसा तिकडून चिडून जातो आणि काव्या त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, हे सगळं आता तिला लक्षात आलेलं असतं. आणि एकंदरीतच काय तिला कळून चुकलेलं असतं की काव्या त्या दिवशी आपल्याला जे काही म्हणाली, तिने जे काही सांगितलं त्यातला शब्द आणि शब्द खरा होता. पूर्वी त्यांच्यात अफेअर होतं पण आता काहीच नाहीये. हे सगळं जेव्हा मानिनीच्या लक्षात येतं तेव्हा ती बोलते, सुनीता तुला माहिती आहे का तो मुलगा कोण आहे? तेव्हा सुनीता बोलते, आता मला काय माहिती असणार आहे, हे तर तुझ्या सुनेलाच माहिती असणार ना, तीच व्यवस्थित सांगेल. तेव्हा मानिनी बोलते, ती का सांगेल? असं म्हणतच ती काव्याला जवळ घेते. काव्या मात्र खूप घाबरलेली असते, तिले डोळे बंद केलेले असतात. मानिनी बोलते, काव्या तुला घाबरण्याची काही गरज नाहीये, मी तुझ्या सोबत आहे. सुनीता बोलते, मानिनी अगं तुला झालंय काय? तुझी सून अफेअर करते बाहेर आणि तू तिला जवळ घेतेस. तेव्हा मानिनी बोलते, हो तुला माहितीये तो मुलगा कोण आहे? तो माझा धाकटा मुलगा जीवा, जन्मजय. आणि तिने मला हे सुद्धा सांगितलंय की लग्नापूर्वी तिचं अफेअर होतं पण आता काहीच नाहीये. आणि जेव्हा त्या दिवशी ॲक्सिडेंटली तिथे आला होता, पार्थने दिलेलं गुलाबाचं फूल फक्त त्याने उचलून काव्याला दिलंय, दॅट्स इट. तू हे बघितलंस आणि तुझा गैरसमज झाला. असं म्हणतच ती सुनीताचं थोबाड फोडते आणि बोलते, खरं सुनीता तू मैत्रीण म्हणण्याच्या लायकीची नाही आहेस. एखादी असती तर हे प्रकरण इतकं वाढवलं नसतं, पण तुला असं वाटतंय की आमचं सुद्धा घर तुटावं. तुझ्याने तुझ्या नवऱ्याचा डिवोर्स झाल्यामुळे तुला दुसऱ्यांचा फुलताना संसार बघावलाच नाही गं, म्हणून तू हे सगळं केलंस. विक्रम बोलतो, मानिनी तू अगदी बरोबर बोलतेस आणि आज तू जे काय केलंयस ना त्याचा मला अभिमान आहे. काव्या तू अजिबात घालू नकोस, हा सासरा सुद्धा तुझ्यासोबत आहे, तुझा बाबा सुद्धा तुझ्यासोबत आहे. मानिनी या सुनीताला तू हकलतीयस का मी हकलू? हिने आपल्यामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, दरार टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण यापुढे आपल्याला या बाईला बोलायचं नाहीये. ही बाई आपलं घर तोडून बसेल, त्यापूर्वीच या बाईला इकडून हाकलवून दे. आणि मग काय, मानिनी तिचा हात पकडते आणि तिला फरफटत बाहेर घेऊन जाते, धक्का मारते. काव्यासुद्धा शांत बसत नाही, ती सुद्धा आता तिला धक्का मारते आणि दबंग काव्या आता या सुनीताचा लॅपटॉपच फोडून टाकते. सुनीता ओरडत असते, मानिनी तू हे जे काय करतेस ना ते तुला महागात पडणार आहे. असं ती जाता जाता बरळत असते, चाच पडत असते, पण कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही. काव्या आता दमंग स्टाईलने चष्मा घालते, फुल ऑन स्वॅग दाखवते आणि जाता जाता ती सुनीताला बोलते, कसा वाटला झटका? सुनीता गेल्यावर मानिनी विक्रम दोघेही काव्याला जवळ घेतात आणि बोलतात, काव्या तू अजिबात घाबरू नकोस, आम्ही दोघे तुझ्या सोबत आहोत. आणि आता मला कळून चुकलंय की तुझा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. आणि तू जीवाचं इतके दिवस का नाव घेत नव्हतीस ना हे आत्ता मला कळालं, कारण तू स्वतःचं नाही तर तुझ्या नंदिनी ताईचा आणि तिच्या संसाराचा विचार केलास. काव्या खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस, तू स्वतःच्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी इतके दिवस शांत राहिलीस. तू जे काही केलंस ना ते योग्यच केलंस आणि या सगळ्यामध्ये मी आणि बाबा तुझी साथ देणार आहोत. हे सत्य, हे जे सिक्रेट आहे ना, हे रहस्य फक्त आपल्या तिघांमध्येच राहिलं पाहिजे, हे बाहेर कोणालाच कळता कामा नये. कारण हे सत्य जर बाहेर नंदिनी किंवा पार्थला कळालं तर त्यांना सण होणार नाही. असं म्हणतच तिघी आता एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात, वचन घेतात आणि बोलतात, हे सत्य आता कायम आयुष्यभरासाठी रहस्यच राहील, हे रहस्य कधीच बाहेर पडणार नाही. तेव्हा विक्रम बोलतो, हो मला सुद्धा तुझा निर्णय पटलाय मानिनी, कारण मी बघितलंय ना आपला जीवा नंदिनीवरती किती प्रेम करतो आणि काव्यासुद्धा आता हळूहळू पार्थवरती प्रेम करायला लागली आहे. त्यामुळे जे सुरू आहे ना तसं सुरू राहू दे, कारण हे सत्य जर बाहेर आलं तर चौघांचे संसार उद्ध्वस्त होतील. आणि अशा पद्धतीचा हा जो काही निर्णय आहे या तिघांनी घेतलेला असतो.